नमस्कार. महाराष्ट्र लाईव्ह 24 मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. गौतम नागोरगोजे नाना यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बेडग नागोरगोजेवाडी येथे राष्ट्रसंत श्री भगवान बाबा चौकाचे उद्घाटन समारंभ पार पडला. बेडग नागोरगोजेवाडी येथील ग्रामस्थांसाठी अभिमानाचा क्षण ठरला. सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यात सातत्याने योगदान देणारे माननीय राजेंद्र नागोरगोजे सर यांच्या उपस्थितीत राष्ट्रसंत श्री भगवान बाबा चौकाचे भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की राष्ट्रसंत श्री भगवान बाबा यांचे विचार समाजात सद्भावना, समता व मानवतेचा संदेश देणारे असून या चौकाच्या माध्यमातून भावी पिढीला त्यांची शिकवण कायम प्रेरणादायी ठरणार. कार्यक्रमाच्या शेवटी गौतम नागोरगोजे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी उपस्थितांनी सदिच्छा व्यक्त केल्या. उद्घाटन सोहळ्यामुळे बेडग नागोरगोजेवाडी परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या उद्घाटन कार्यक्रमास राजेंद्र नागोरगोजे पंच, महादेव नागोरगोजे आबा, जे.के. नागोरगोजे दाजी, हजीबा करे, चंद्रकांत नागोरगोजे, विष्णू नागोरगोजे, विष्णू ओमासे साहेब, पांडुरंग खाडे, मल्हारी नागोरगोजे, भागातील सर्व तरुण वर्ग, मान्यवर, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रसंत श्री भगवान बाबा यांच्या विचारांना आणि कार्याला अभिवादन करण्याच्या उद्देशाने या चौकाचे नामकरण करण्यात आले आहे. धन्यवाद. राष्ट्रसंत श्री भगवान बाबा जे महाराष्ट्रातील एक संत शिरोमणी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ज्यांनी खऱ्या अर्थानं मराठवाडा विभागातील सर्व जनतेला एक मोलाचा सल्ला दिला की आपल्या मुलांना शिकवण्यासाठी वेळ पडली तर जमिनीचा तुकडा विका, परंतु मुलांना शिकवा. शिक्षणाचा एक महान संदेश ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण मराठवाडा विभागामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी दिला, या मोलाच्या सल्ल्यातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हजारो लाखो मुलं शिकली आणि आज वेगवेगळ्या मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत. असा सर्व बहुजन समाजाला सल्ला देणारे राष्ट्रसंत श्री भगवान बाबांच्या नावानं आज बेडग गावातील नागोरगोजेवाडी या ठिकाणी या चौकाच्या नामकरण सोहळा या ठिकाणी या मंडळीने या ठिकाणी पार पाडला. अतिशय एक समाजाला आदर्श ठरवून देणारी गोष्ट आज या ठिकाणी झालेली आहे. या चौकाचं नामकरण हे फक्त नामकरण नाही आहे, तर या श्री राष्ट्रसंत भगवान बाबांच्या नावाची वेळोवेळी आणि पदोपदी या सर्व समाजाला आठवण या निमित्तानं राहील आणि त्यांचा जो मोलाचा सल्ला आहे की आपल्या मुलांना शिकवा, हा सल्ला मात्र जनतेच्या कायम मनामध्ये राहील. या दृष्टीनं आज या चौकाचं नामकरण झालं. या नामकरण सोहळ्यासाठी या नागोरगोजेवाडीवरील सर्वच मान्यवर मंडळी, सर्वांचा नामोल्लेख या ठिकाणी करत नाही, परंतु सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली, त्याबद्दल मी सर्वांनाच या ठिकाणी धन्यवाद देतो. राष्ट्रसंत श्री भगवान बाबा जे वारकरी संप्रदायाचे एक असे संत आहेत ज्यांनी वारकरी संप्रदायाचे काम केले, तसेच भगवानगडावर मोठी शिक्षण संस्था ही उभा केली आणि त्यांच्या वैचारिक पातळीचं किंवा वारकरी संप्रदायातले एक आदर्श असं काम त्याने त्यापूर्वीच केलेलं आहे. त्यांच्या या आज नागोरगोजेवाडी येथे त्यांच्या विचारांना चालावं किंवा त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून चालावं या दृष्टिकोनातून नागोरगोजेवाडी येथे आम्ही सर्व नागरिकांनी मिळून भगवान बाबा, राष्ट्रसंत श्री भगवान बाबा चौक असे नामकरण केलेले आहे. या नामकरण सोहळ्यासाठी वाडीवरील व बेडग पंचकृषीतील सर्व मान्यवर उपस्थित होते. त्या सर्वांचंही मी स्वागत करतो व आभारी मानतो आणि इथून पुढल्या काळात आपण सर्वजण भगवान बाबांच्या विचारांना चालू अशी ग्वाही देतो व थांबतो. भगवान बाबा की जय.